आज वटपौर्णिमा होती, तर मग मी छान अशी साडी घातली रेड कलरची. मला ॲक्च्युली दुसरी साडी घालायची होती, पण मग कबीरचे पप्पा बोलले की तू ही रेड कलरची साडी घाल, कारण की तुझ्यावर चांगली दिसते. तर मग मी हीच साडी घातली. तर मग आणि मस्त मेकअप पण केला. त्याआधी मी सकाळीच उठून सगळं आवरून घेतलं, कारण की मग मला माझं काम करताना कोणी डिस्टर्ब केलं मला ते आवडत नाही. मी सगळ्यांचं जेवण खावण नाश्ता पाणी सगळं काही क्लिअर केलं. मग त्यानंतर मी माझी तयारीला लागली. आणि मला ॲक्च्युली 12पर्यंत निघायचं होतं, म्हणून मला थोडं उशीरच झालं होतं. 12:30पर्यंत निघाले मग मी, कारण की शेजारीला एक बाई होती त्यांच्यासोबत मला जायचं होतं. तर त्यांना थोडा उशीर झाला, मग मला सोबतच जायचं होतं. म्हटलं आता आपण सांगितलं सोबत जायचं तर सोबतच जाऊ, म्हटलं थोडं उशीर का नसतो. तर मग बायांचं चालूच असतं, म्हणजे येणं हळूहळू येतात, 2-3पर्यंत येतातच बरोबर. आणि आज स्पेशली कबीर माझ्यासाठी घरी राहिला होता, कारण की त्याला मंदिरावर यायचं होतं म्हणून. तर मग ही आमची नदी आहे इथे. तर नदीजवळच आमचं महादेवांचं मंदिर आहे. तर खूप जुनं मंदिर आहे आणि इथे खूप लोक लांबवरून पाया पडायला येतात. आणि मग कबीरला इथे यायला आवडतं, कारण की इथे नदी वगैरे आहे म्हणून. आम्ही मस्त वड्याला पुजून घेतलं, सगळी पूजा वगैरे आरती वगैरे करून घेतली. मग त्यानंतर ब्राह्मणांना ते आम्हाला जसं फळ द्यायचे होते, ज्याने गहू आणले, ज्याने तांदूळ आणले, ते मग पैसे वगैरे दक्षिणा आम्ही सगळ्यांनी दिली. पाया वगैरे पडले पूजा वगैरे करून. मग मंदिरात पण सगळ्यांना हळद कुंकू केली. आणि मंदिर म्हणजे महादेवांचे पाया पडले. आणि त्यानंतर थोडंसं बसतो तिथे, कारण की मंदिरात बसायला खूप शांतता वाटते आणि खूप चांगलं वाटतं. म्हणून म्हटलं घराचे काम तर कायमच होत राहता, मग थोडंसं बसूया म्हटलं इथे. तर मग छानपैकी तिथे बसतो. मग घरी जाण्यासाठी निघालो. मग घरी आल्याच आधी मला डाळ शिजवायची होती, कारण की मला पुरण द्यायचं होतं. कारण की 4-5 फोन आले होते त्या मावशींचे की तू लवकर आण दिव्या डाळ हे पुरण, कारण की मला पुऱ्या टाकायच्या आहेत चुल्यावरती. आणि मेन म्हणजे पाऊस पण पडत होता बाहेर. मग त्यांनी घरातच चुला मांडला आणि त्यानंतर माझ्या पुऱ्या करून दिल्या. तर मी डाळ मस्त शिजवून घेतली आणि मी कॉफी प्यायला घेतली, कारण की सकाळी चहा वगैरे काहीच पिलेलं नव्हतं आणि केळी पण आणलेली नव्हती, म्हणजे फळं पण आणले नव्हते. मग मी म्हटलं आधी कॉफी पिऊन घेते, म्हणजे थोडी माझ्यात ताकद येईल काम करायला, कारण की एवढं स्वयंपाक करायचा होता मला म्हणून. मग तोपर्यंत माझी डाळ शिजली होती. थोडंसं टाईमपास करत बसली होती मी. मग तोपर्यंत डाळ शिजली होती. मग त्याच्यात मस्त गूळ वगैरे घालून आणि थोडंसं वेलची पावडर पण घातलं आणि जायफळचं आणि ते 2-3 प्रकारचे असे पावडर ज्याच्याने आपल्याला त्रास होत नाही, म्हणजे माझ्या मिस्टरांनाच होतो त्रास. तर मग मी मस्त ते पावडर सुंठचं पावडर पण घातलं मी त्याच्यात. तर असे 3 प्रकारचे वेलची, जायफळ आणि सुंठ असे 3 प्रकारचे पावडर मी त्याच्यात घातले, कारण की मी फ्रीजमध्ये बारीक करूनच ठेवलेले असतात माझ्या डब्यात, कारण की मग कधी पण लागलं तर लगेच काढून आपण टाकू शकतो असं. तर मग मी मस्त त्याच्यात घातलं आणि मी डाळ गरम असतानाच मी त्याच्यात गूळ टाकून देते, कारण की लवकर ती गाळून जाते म्हणून. मला मेन मोठा कंटाळा हाच आहे की ती डाळ म्हणजे पुरण करायचं. तर मग मी मस्त असं थोडीशी बसली खाली आणि मग सगळं पुरण मी बारीक करून घेतलं याच्यातच गाळणीमध्येच. आणि मग ते झालं. मग कबीरला बोलले की तू हे पुरण देऊन ये त्या मावशींकडे. तर तो तर नाहीच सांगतो काय, पण काम सांगितलं माझ्या कबीरला तर त्याचा पहिला शब्द नाही आहे. तर मग मी तरी त्याला बोलली, म्हणलं तू माझ्यासाठी थांबलाय ना, तर तुला माझे काम ऐकावे लागतील. मग गेला तो, त्याच्या मागे लागली. तर त्याचे पप्पा पण बोलले लगेच. मग मी एकाकडे भात लावून दिला, म्हणजे भात टोपामध्ये टाकून दिला, आणि दुसऱ्याकडे रशीचा मसाला करायला घेतला. जसं मी कांदे, खोबरे, अद्रक लसूणची पेस्ट असंच घालून मी रशी करणार होती, म्हणजे आमटी. आणि मग तोपर्यंत म्हटलं आंबे पण थोडेसे पाण्यात टाकून देते, पाण्यात टाकून ठेवते. आणि आंब्याचा रस पण करायचा होता लगेच, कारण की मग संध्याकाळी खायला बसणार तोपर्यंत पूर्ण थंड झाला असता, आणि थंडा रस छान लागतो. आणि यावेळेस मला म्हणजे पावसाळा सुरू झाला आहे, मग आंबे काही मला चांगले भेटले नाही. जसे गरमीत आंब्या खायची मजा असते तसं पावसाळ्यात नसते. तर मग मी मस्त आंब्याचा रस केला. ते बारीक सगळे मी चिरून घेतले आणि मग मिक्सरला लावून केला मी. पण अर्धा पाऊण तास गेला मला, कारण की मी 2 ते 3 किलो आंबे आणले होते. लास्ट म्हणजे हा सीझनचा लास्टचा रस होता माझा. तर मग म्हटलं जास्तच बनवून घेऊया, 2 दिवस खातील मुलं. तर मग मस्त मी रशीचा मसाला पण झाला होता माझा. थोडंसं मी जिरं घातलं आणि कांदा खोबऱ्याचा मसाला, आणि त्याच्यातच मी अद्रक लसूणची पेस्ट पण घालून दिली. मी मस्त घरगुती मसाला होता माझा, तोच टाकला मी सुपर मार्केटमधून आणलेला. तर
तर मी मटन मसालाच यूज करते, कारण की व्हेज नॉनव्हेजमध्ये तो चांगला लागतो म्हणून. तर मी मस्त छानपैकी रशी बनवायला घेतली. मग त्यानंतर जर रशीचं मी ते पाणी काढून घेतलेलं, तर त्याचीच मी रशी बनवली होती. मग एकाकडे म्हटलं आता रशी होत जाईल तोपर्यंत मी आंब्याचा रस करून घेते, कारण की हिला पण म्हणजे थोडं शिजवायला वेळ लागतो आणि चांगली शिजवली रशीला तेव्हाच चांगली लागते. मग मी मस्त बारीक गॅसवर शिजू दिली. तोपर्यंत मी आंब्याचा रस करून घेतला. मग आंब्याचा रस झाला, मग मी तो फ्रीजमध्ये ठेवला. म्हणजे मग आता माझ्या पुऱ्या पण बनून तयार होऊन येणार होत्या, कारण की मग त्या मावशी बोलल्या होत्या मला की एक ते दीड तासात ते. मग मी कबीरला पाठवलं होतं, तर कबीरच घ्यायला गेला होता आणि द्यायला पण तोच गेला होता पुरण. मग त्याने मस्त पुऱ्या आणल्या आणि खूप नरम बनवतात त्या मावशी, म्हणजे खूप जास्त आवडतात मला त्यांच्या हाताच्या पुऱ्या. आणि दर सणाला काही पण सण असतो काही पण असतो मी त्यांनाच देते पुरणपोळी करायला. तर आणि खापरच्या पुऱ्या मला पण शिकायच्या आहेत, पण मला काही जमतच नाही, मी खापर काही घेतच नाही. म्हणजे आधी करण्याच्या अगोदरच मी घाबरते की तुटतील किंवा वाया जाईल, म्हणून मग मी हिंमतच करत नाही. पण हे बोलता मला की तू कर, घे खापर आणि बनवायला शिक. म्हणजे प्रत्येक वेळेस रावण्या करावे लागताना मावशी माझ्या करून द्या, म्हणजे मला येत असलं तर कधी पण करू शकतो आपण असं. मग मी त्यानंतर माझं रशी पण झालेली, भात पण झालेला आणि पुरणपोळी आणि रस पण. आता मला भजिया करायची होती. मग मस्त मिरचीची भजिया करणार होती मी. मग मी त्याचं धना पावडर घातला, लाल मिरची पावडर आणि हळद घातली. मग थोडंसं मग मी त्यांना बॅटरला मिक्स करून मग मी थोडंसं 5-10 मिनटं पडू दिलं, कारण की मग ते मिक्स व्हायला वेळ लागतो म्हणून. मग मी स्वादनुसार मीठ पण घातलं आणि थोडासा ओवा घातलं, कारण की डायजेशन खराब व्हायला नको म्हणून. आणि ओवा घालायचाच भज्यामध्ये, कारण की बेसन असताना ते, तर त्याच्याने प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला, त्यासाठी. मग मी सगळं चांगलं मिक्स वगैरे करून थोडंसं पळू दिलं. मग त्यानंतर तेल मी तापवायला घेतलं आणि आधी मी पापडने ते तळून घेतले होते. तर म्हणजे ते तेल पण चांगलं गरम असली तर भजिया पण चांगलं येतील. आणि मग मी त्याच्यात कांदा भजीमध्ये मी छोटासा बटाटा पण चिरून टाकलेला, कारण की टेस्ट चांगला येतो म्हणून, चांगलं लागतं. तर मग मी मस्त इथे चिप्स काढून घेतले. चिप्स आवडतात कबीरला, कबीरच्या पप्पांना पण आवडतात, आणि कुल्लई मला आवडतात, आणि दुसरे पापड हे कबीरला आवडतात. असे सगळ्यांना जे आवडते मी थोडे सगळ्यांसाठी तळून घेतले. मग मस्त कुल्लई वगैरे यावर्षी मी इथे विकतच्या केलेल्या मग छान फुगत होत्या आणि छान कुल्लया आलेल्या. आणि पापड पण ते मस्त मी केलेले असते, मला ते टाकलेलाच मी, तर पापड पण माझे घरचेच होते. मग मी छानपैकी सगळं तळण वगैरे काढून घेतलं. मग त्यानंतर मला भजी आणि मिरचीचे भजी तळायचे होते. बस मग सगळं माझं स्वयंपाक झालेला चालू होतं. मग माझं हळूहळू तरी पण मग 7 ते 7:30-8 वाजूनच जाता मला स्वयंपाक. किती पण लवकर करायला घ्या तर मला 8 वाजतातच. तरी मग 7:30-8 वाजले होते मला. मग मी शेवटचं माझं काम होतं भजिया तळायची. तर मग मी मिरचीची भजी पण काढून घेतली आणि कांदा आणि बटाट्याची भजी पण काढून घेतली. आणि गरमागरम मी सगळ्यांना जेवण सर्व केलं आणि सगळ्यांनी खाल्लं. मग मी पण खाल्लं. तर सकाळपासून उपवास होता. मग म्हटलं आता पुरणपोळी आणि शेवटचा आंब्याचा रस होता. तर मग सगळ्यांनीच एन्जॉय केला. आणि तोपर्यंत हे सगळेजण रेडीच बसले होते की कधी मम्मीची भजी तळली जात आहे आणि कधी आपण जेवणाला बसू असं. मग माझे मस्त मिरचीचे भजी पण काढले गेले आणि कांद्याचे पण, आणि सगळं तर रेडीच होतं. माझा रस पण छानपैकी थंड झालेला. मग फक्त जेवणाची वेळ होती. लुसीला त्या आधी द्यायचं होतं, कारण की तिला दिलं नाही तर ती तोंडासमोरच येऊन बसते की कधी माझी मम्मी स्वतः खाऊन घेते, मला काही देत नाही असं. मग मला आधी लुसीला द्यावं लागतं, मग मी सगळ्यांना देते, मग मी जेवते. तर असा माझा आजचा दिवस होता वटपौर्णिमेचा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे लॉंग व्हिडिओ आवडला असेल तर मग तुम्ही मला कमेंट करा, मी नेक्स्ट व्हिडिओ लॉंग टाकेलच नक्कीच. तर मग चला मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मग जेवणाला पण या, मग मी जेवणाला बसते. तर माझी प्लेट मस्त मी रेडी केली आणि मग मी मस्त TV बघत जेवण केलं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.